शिवसेनेचे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सुद्धा सोबत आहे. आज आपण बंडखोरी करून उमेदवारी भरतात, काय नेमका उद्देश आहे? बंडखोरीचा विषयच नाही आहे. कारण की या मतदारसंघामध्ये आमच्यासोबत जे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे ते काँग्रेस 6 वेळा तिथे पडली. आणि माझं असं मत आहे की एखादा सज्जन माणूस असला की त्याला पण समजते की आपण 6 वेळा पडलो मग हे आपण मतदारसंघ सोडायला पाहिजे. तर माझी अशी माहिती आहे की कारण की आतापर्यंत मी हे प्रयत्न केला नव्हता लढायचा. आता मी लढणार आहे. जेव्हा मी माहिती काढली तर माझ्या डोक्यामध्ये आणि काही माहिती असं भेटली मला की इथे भाजप आणि काँग्रेस सिटिंग आहे. स्पष्ट रूप आहे याच्या आपसामध्ये सिटिंग आहे की तुम्ही काँग्रेस उभा करा, आमची भाजप निवडून येते. ही पद्धत इथे चालू आहे. आणि आता सध्या जे उमेदवार आहेत त्या लोकांना सांगायचं काही गरज नाही आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण आहे आणि काल रात्री जे नाव आलं समोर तो कोण आहे. तो आपला विषय नाही आहे. मी या शहराच्या परिवर्तनासाठी या हितासाठी मी आज फॉर्म भरणार आहे. आणि मला खात्री आहे की मी लढवय्या माणूस आहे आणि लोकांचा जे सपोर्ट असते ना तो लढवय्या माणूससोबत असते, निष्क्रिय लोकांसोबत नसते. मला खात्री आहे की अकोलेकरांची जे जनता आहे ते मला 100% आशीर्वाद देणार आहे. कारण की चिन्हाला महत्त्व नसते, माणसाला महत्त्व असते. हा मला स्पष्ट माहीत आहे. तरी माझी सर्व अकोलेकरांना विनंती आहे की माझ्या पाठीशी मला आशीर्वाद द्या. आणि शहरामध्ये कारण की तुम्हाला काही दौड असणार, काही लोक आता अफवा फैलणार माझ्याबद्दल फैलणार की तो अपक्ष आहे, धमका आहे, ते आहे. मी काही राजकारणामध्ये आज नाही आलो. मी मागील 10 वर्षापासून माझा प्रयत्न चालू आहे. 2014 मध्ये मी विड्रॉल घेतला. 2019 मध्ये राजू मिश्रा तुम्ही विड्रॉल घेण्यात लालाजी पडणार आहे. लालाजीमुळे मी विड्रॉल घेतला. आता तोच विषय आणखीन. तर माझी अशी विनंती आहे, मी पण राम भक्त आहो, मी पण छत्रपती शिवाजी महाराज शिवसैनिक आहो. आणि माझी विनंती आहे की मी पण हिंदू आहो. आता तुम्ही जे अफवा बनवणार आहे की तो उभा राहिला की मग काँग्रेस येणार, हे येणार. माझी अशी विनंती आहे, आग्रह विनंती आहे, आज वेळ आहे. भारतीय जनता पार्टीची माझी विनंती आहे की तुमची विचारधारा हिंदुत्ववादी आहे ना, ती मी पण तोच विचारधाराचा आहे. माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा विड्रॉल घ्या आणि मला समर्थन करा. कारण की मी प्रत्येक विषयाला घेऊन रस्त्यावर आलेलो आहो. तुमच्या डोक्यामध्ये असं असणार की हा पोरगा चांगला आहे तर मला पाठिंबा द्या, भाजपने मला पाठिंबा द्यावा, ही माझी विनंती आहे. कारण की त्यांच्याकडे जे उमेदवार आहेत सर्व जनता त्यांच्यापासून नाराज आहे. त्यांनी टॅक्स वाढवला.